एकटे हार्दिक पांड्याने काय काय केलं पाहिजे तर नमस्कार IPL फॅन. काल एक हाय स्कोरिंग मॅच झाली आरसीबी वर्सेस MI मध्ये. आरसीबीने 221चं टार्गेट MI ला दिलतं आणि ते टार्गेट काही चेस MI कडून झालं नाही. पण MI साठी हार्दिक पांड्या कप्तान एकमेव हिरो आहे मित्रांनो. बॉलिंग मधून विकेट गेलतोय, फिल्डिंग पण करतोय, बॅटिंग पण करतोय. असा विचार पडतोय मित्रांनो, हार्दिक पांड्या एकट्याने काय काय केलं पाहिजे. म्हणजे एकटाच बॅटिंग पण 500च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल 6 मारला. हेजिलवडीच्या उरीला किती रन काढले मित्रांनो त्या, आणि स्वतःच्या भावासमोरच दनादन दनादन 6-4 मारत होता. MI कडून फक्त 2च प्लेयर असे वाटले बा ते रन करायला आलते, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या. 500चं स्ट्राईक रेटने हार्दिक पांड्या म्हणून आता ती 6-4 आठवली तरी कस तरी होतंय मित्र. काय 6 मारत होता हार्दिक पांड्या, बॅटीला बॉल लागले नुसता ठॉय ठॉय 90 मीटरचे 6 मारले कार. आणि आरसीबीची पण बॅटिंग एक नंबर झाली. विराट कोहली, पाटीदार, पडिकल आणि जितेशनी पण एक नंबर बॅटिंग केली. काय एकदम सोप्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. टायमिंग शॉट विराट कोहली मारले वरून, विराट कोहलीने पॉवर प्ले एक नंबर खेळला. म्हणजे आरसीबीची बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग एक नंबर झाली. आणि त्या उलट बुमराह आल्याच्या नंतर 221चं टार्गेट झालं मित्रांनो. म्हणजे विचार करा, बुमराह आल्याच्या नंतर एवढं टार्गेट होतंय तर बुमराह नसतं काय काय झालं. बुमराहने तशी बॉलिंग एक नंबर केली, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण हार्दिक पांड्याने एकट्याने काय काय केलं पाहिजे. MI फॅन काय राव, MI आणि CSKची बेकारी झाली राव. चला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. कमबॅक नक्की होईल पण मला असं वाटतंय.